मंडळी, स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की जीवाची तब्येत खराब झालेली असते आणि त्यावेळेस काव्य नंदिनी दोघेही त्याच्याजवळ जातात आणि काव्य त्याला विचारते, आता बरं वाटते का? तेव्हा जीवा बोलतो की माझी काळजी करण्या एवढं मला काही झालेलं नाही. त्यानंतर आपण पाहतो की पार्थ आणि काव्य हे घराच्या बाहेर जात असतात. त्यावेळेस वसुंधरा ही दोघांना अडवते आणि विचारते, तुम्ही दोघे कुठे निघालात? त्यावेळेस पार्थ हा सांगतो, काव्याला तिच्या आईला भेटायला जायचं आहे. आणि तेव्हा वसुंधरा ही काव्यावर रागवत बोलते, तुला काही पद्धत वगैरे आहे की नाही? घराच्या बाहेर जात असताना सासूला वगैरे विचारून जावे असे तुला तुझ्या आईने शिकवले नाही का? आणि तेव्हा काव्याला तिचा अतिशय राग येतो आणि त्यावेळेस काव्या वसुंधराला रागून बोलते, तुम्हाला काही कामधंदा आहे की नाही? सतत तुम्ही नुसतं काळ्या मांजरीसारखं रस्त्यामध्ये आडवी येता. आणि त्यावेळेस वसुंधराला अतिशय राग येतो आणि ती तिच्या अंगावर धावून जाते. लगेच रम्या तिला अडवते आणि बोलते, आई शांत हो. तेव्हा वसुंधरा बोलते, अगं ही मला काळी मांजर म्हणाली. तेव्हा पार्थ काव्याला रागवण्याचे नाटक करू लागतो आणि बोलतो, हे बघ काव्या, हे असे आमच्या घरामध्ये चालणार नाही. मोठ्या माणसाचा आदर केला पाहिजे. तेव्हा वसुंधराला पार्थचा देखील राग येतो आणि ते बोलते, माझ्यासमोर माझी बाजू घेण्याचं आव्हान नकोस. आणि ती काव्या रोडून बोलते आणि हिला म्हणे IAS ऑफिसर व्हायचं आहे. तेव्हा काव्या आणि वसुंधरा दोघेही एकमेकांच्या अंगावर धावून जाऊ लागतात. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये काव्या ही कशा प्रकारे वसुंधरा आणि रम्याला धडा शिकवणार हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे. अशाच मालिकांच्या नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.